सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील न्यायालयीन बंद्याला मुंबईला नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असतानाही शहर पोलिसांनी त्याला गुरुवारी रात्री नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहासमोर आणून सोडले। या बंद्याकडे जिल्हा रुग्णालयाचा डिस्चार्ज रिपोर्ट नसल्याने जेल प्रशासनाने त्याला आत घेतले नाही। तिकडे जिल्हा रुग्णालयाने डिस्चार्ज दिल्याने तेथेही त्याला पुन्हा घेण्यात आले नाही। 2.5 तास हा आजारी बंदी जेलच्या आवारात वेदनेमुळे पडून होता। खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी असूनही पोलीस त्याला सोडून काही काळ गेले होते। अखेर नाशिक रोडचे पोलीस आल्यानंतर त्यांनी मध्यस्थी केल्याने त्याला कारागृहात दाखल करून घेण्यात आले। हरिश्चंद्र काशीनाथ भंडारी हा खुनाच्या आरोपातील बंदी नाशिक रोड कारागृहात 2 वर्षापासून आहे। त्याच्या लिव्हरला सूज आल्याने व नाकाचे हाड वाढल्याने उपचारासाठी कारागृहातील डॉक्टरांकडे नेण्यात आले। कारागृह प्रशासन व डॉक्टरांनी त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले। तेथे या बंद्याची तपासणी करून सोनोग्राफी करण्यात आली। प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला जे रुग्णालयात नेण्याची शिफारस जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी केली। मात्र या बंद्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांनी त्याला रात्री नाशिक रोड कारागृहाबाहेर आणून सोडल्याचा आरोप बंद्याने व त्याच्या पत्नीने केला आहे। यावेळी नातेवाईकही सोबत होते। बंद्याकडे जिल्हा रुग्णालयाने सोडल्याचा रिपोर्ट नसल्याने तसेच रात्र झालेली असल्याने कारागृह प्रशासनाने नियमानुसार त्याला आत घेण्यास असमर्थता दर्शवली। त्यामुळे बंद्याची अवस्था त्रिशंकूसारखी झाली होती। खुनाच्या गुन्ह्यातील हा बंदी एकाकी पडून होता। नातेवाईकांनी त्याला जे मध्ये नेण्यासाठी कारागृहात पुन्हा दाखल करण्यासाठी आक्रोश केला। वार्तांकन करण्यासाठी आलेले पत्रकारांचे मोबाईल सुद्धा यावेळी जप्त करण्यात आले होते। अखेर नाशिक रोड पोलिसांना नागरिकांनी फोन केल्यानंतर पोलीस आले। त्यांनी मध्यस्थी केल्यानंतर व रात्री उशिरा रुग्णालयाचा डिस्चार्ज रिपोर्ट मिळाल्यानंतर त्याला कारागृहाने आत दाखल करून घेतले। पोलीस व प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे संताप व्यक्त करण्यात आला आहे। नाकाचे हाड व पित्ताशयाच्या शस्त्रक्रियेसाठी मंगळवारी मला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले। तेथे डॉक्टरांनी सोनोग्राफी करून रिपोर्ट देऊन मला तातडीने मुंबईच्या जे रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला। तथापि हेडक्वार्टर पोलीस मला बळजबरीने नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात घेऊन आल्याची प्रतिक्रिया बंदी कैदी हरिश्चंद्र भंडारी यांनी केली आहे। तुमचं पहिले नाव सांगा। हरिश्चंद्र काशीनाथ भंडारी। तुम्ही कोणत्या गुन्ह्यामध्ये? 302 मध्ये आणि मी मंगळवारी मी इथं उपोषण मध्ये होतो, जेवण नव्हतं केलं, काही नव्हतं केलं, तर मला कारागृहातून सिव्हिल हॉस्पिटलला मंगळवारी पाठवलं। माझा पित्तशाचं आणि नाकाचं ऑपरेशन आहे माझं, तर मी ॲडमिट होतो। तर माझी आज दुपारी डॉक्टरनी सोनोग्राफी केली, तर मला डॉक्टरनी जे रेफर केलं की याला अर्जंट आताच्या आता जेला घेऊन जा। परंतु जे माझ्याबरोबर गाढ होते त्यांनी मला बळजुबरी दादागिरी करून जेलला आणलं। जेलवाले मला ती म्हणले तुला घेऊच शकणार नाही, आम्ही तुम्हाला रेफर केलेलं आहे, आजची माझी डेट आहे। तरी पण त्याने तुम्हाला इथे कोण घेऊन आलं? मला जे हेडक्वार्टरचे पोलीस आहेत ते घेऊन आले। त्यांचे नाव माहिती आहे तुम्हाला? त्यांचे नाव नाही माहिती आहे मला। ते तिकडे गणेश उबाळे हा तो मला म्हणतो माझ्या बायकाला मारा माझं ऑपरेशन आहे, माझं पित्तशाचं जर डॉक्टर बोलला फुटला तर तू जागेवर मरून जाशील, परंतु हे लोकांनी मला बळजुबरी असं केलंय। एकदा भंडारी माझे मामा आहेत आणि गोपीनाथ काशीनाथ भंडारी यांचा मोठा भाऊ आहे बरं का। यांनी मंगळवारी मामाला दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये सिव्हिलला सर्च केलं। त्याच्यानंतर आज आहे ना त्यांनी जेचा रिपोर्ट दिला। जेचा रिपोर्ट दिल्यानंतर यांनी काय केलं का म्हणे जेचा रिपोर्ट नाही आहे म्हणे, तुझा सिव्हिलचा डिस्चार्ज पण नाही आहे आणि हे मध्ये पण नाही घेते नाही का मामाला, आणि वरतून मामाला माझ्या मारझोड पण। आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना इथे कोणी आणलं? इथं तेच गार्डने आणलं। हेडक्वार्टरचे गार्ड होते ना, त्यांनीच आणलं। नाव काय त्यांचं? काय मामी? गणेश उबाळे। ते इथे मध्यवर्ती कारागृहाचे आहे का? हा नाही हेडक्वार्टरचे ते। इथे मध्ये घेत नाही माझा? नाही मध्ये घेत नाही, मध्ये कोणीच घेऊन नाही। आणि दुसरी गोष्ट 302चा आरोपी ना हा, 302चा आरोपी, तर मग याला गार्ड कुठं नाही आता? याला गार्ड का नाही?
जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक.